मुंबईत भाजपच्या मोर्चावेळी ट्रॅफिक जॅममुळे एक महिला मंत्री गिरीश महाजनांवर संतप्त झाली। पण त्यावरून आता गुणरत्न सदावर्तेंची मुलगी पोलिसात गेली आहे। संबंधित महिलेची तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी झेन सदावर्तेंनी केली आहे। मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। I have requested the police officers to lodge an FIR and take action. ट्रॅफिक का रोखलं असा जाब मंत्री गिरीश महाजनांना विचारणाऱ्या महिलेच्या विरोधात वरळीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। वरळी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे गुणरत्न सदावर्तेंची मुलगी झेन सदावर्तेनं। संबंधित महिलेनं असभ्य वर्तन केलं आणि अपमानजनक शब्दांचा वापर केला। बंदोबस्तावर काम करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ केल्याची तक्रार झेन सदावर्तेनं केली आहे। त्यामुळे या महिलेवर गुन्हा दाखल करा अशी मागणी झेन सदावर्तेनं तक्रारीत केली। एक एंटाइटल्ड महिला, एक लेडी अपने मर्सिडीज में से निकल के आके वर्ड्स यूज करती है, डेरोगेटरी वर्ड्स टू ब्रेक डाउन कॉन्स्टिट्यूशनल मैकेनिज्म यूज करती है। शट अप, गेट आउट, डोंट टॉक टू मी, ये वर्ड्स जो सिर्फ इंसल्टिंग नहीं है बट देश को एक स्टेप पीछे ले जाने वाले वर्ड्स हैं। कि मैंने कंप्लेंट फाइल की है एंड आई हैव रिक्वेस्टेड द पुलिस ऑफिसर्स to lodge an FIR and take action. लोकसभेत विरोधकांनी घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर केलं। त्यामुळे महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या विरोधात भाजपनं जनाक्रोश मोर्चा काढला। पण त्यामुळे वाहतूक कोंडी झाली। एक तास ट्रॅफिकमध्ये अडकून शाळेतून घरी येणाऱ्या मुलाला घेण्यासाठी पुढे जाता येत नसल्यानं या महिलेचा संताप अनावर झाला आणि ट्रॅफिक का रोखलं असा प्रश्न करत मंत्री महाजनांना तिनं धारेवर धरलं। मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। What is wrong with you? There are hundreds of people waiting. Get out of here. Hello. Hi, come over here. झेन सदावर्तेनं महिलेची पोलिसात तक्रार केल्यानंतर ॲडव्होकेट असीम सरोदेंनी भाजपकडे बोट दाखवलंय। त्यांच्याबद्दल काय बोलायचं आता, सदावर्ते कुटुंबीय हे सगळं कायद्याच्या क्षेत्रात आहे आणि त्यांच्या दृष्टीने कायद्याचा उल्लेख करून ते काहीतरी कामकाज करत असतात। त्याचं टायमिंगसुद्धा वेगळं असते, त्याचा उद्देशसुद्धा बरेचदा वेगळा असतो। तो एक शंकेचा भाग सोडला तर त्यांनी त्यांच्या कायदेशीर बुद्धिमत्तेचा वापर महाराष्ट्रासाठी केला तर ते खूप रचनात्मक ठरू शकते। आता ज्या स्त्री तिथे इंग्लिशमध्ये आरडाओरडा करत होत्या त्या मिसेस गरेवाल म्हणून आहेत आणि त्या अरुण जेटलींची ती पुतणी आहे। भाजपची अरुण जेटली ज्या त्यांची ती पुतणी असं आता रिव्हील झालेलं आहे। त्यामुळे भाजपची अवस्था आपलेच दात आपलेच ओठ अशा स्वरूपाची आहे। त्यामुळे आता सदावर्ते कुटुंबाला किती सोडायचं समोर आणि किती आवरायचं याच्यावर आता भाजपच निर्णय घेईल, कारण की त्या त्यांच्याच परिवाराशी संबंधित असलेल्या व्यक्ती आहे। तर काँग्रेसनंही या महिलेचं समर्थन केलंय। सदावर्तेचं काही आम्ही त्याच्याशी फार काही डिबेटही आणि त्याच्याबद्दलची चर्चा आम्हाला नाही करायची आहे। पण सरकारचा माज जो आहे, सत्तेचा माज जो आहे तो त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला आणि एका महिलेनीच यांना उत्तर दिलं आणि एकीकडे महिलांसाठी आम्हीच आहो अशा पद्धतीचा दिखावा करण्याची, नौटंकी करण्याचं जे पाप महाराष्ट्रातलं सरकार करते आणि त्याचा परिणाम त्या दिवशी एका महिलेनीच यांची जागा दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि ते बरोबर आहे, त्याचं आम्ही समर्थन करू। भाजपच्या मोर्चावेळी महिलेनं वापरलेली भाषा आक्षेपार्ह होती असं मंत्री गिरीश महाजनही म्हणालेत। मात्र यापुढे मोर्चामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेऊ हेही त्यांनी सांगितलंय। पण त्यांनी वैयक्तिक त्या महिलेची पोलिसात तक्रार वगैरे दिली नाही। मात्र ज्या मोर्चात हजर नव्हत्या किंवा मोर्चावेळी त्या महिलेशी थेट संबंधही आला नाही त्यात झेन सदावर्तेनं गुन्हा दाखल करण्यासाठी वरळी पोलिसात धाव घेतली। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव